शेती खरेदीचा हाताने लिखित स्टॅम्प हरवला आहे. लिहून देणार हयात नाही. जमीन नावावर करण्यासाठी काय करता येईल? नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे. चला तर मग काय ज्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया. सर्वात आधी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की शेती खरेदीबाबत नोंदणी न करता केलेला दस्त हा कायद्याने चालू शकत नाही. स्टॅम्प पेपरवर स्थावर मिळकतीची खरेदी खत लिहून घेतले आणि त्या आधारे मी मालक आहे, मी कब्जे वहीवटदार आहे असे कायद्याने म्हणता येत नाही. ज्या मिळकतीचे मूल्य 100 रुपयापेक्षा जास्त आहे त्याच्या खरेदी विक्रीसाठी तो दस्त रजिस्ट्रेशन ऍक्टच्या कलम 17 प्रमाणे मुद्रांक शुल्क भरून नोंदणी करावा लागतो. या व्हिडिओतील प्रश्नाचा विचार केला तर जर हाताने लिहिलेला इसार पावतीचा दस्त असेल, तो सध्या स्टॅम्प पेपरवर लिहिलेला असेल आणि तो हरवलेला असेल, ज्याने लिहून दिला ती व्यक्ती मयत असेल तर त्यांच्या वारसाविरुद्ध कोणतीही कारवाई करता येत नाही, कारण ती कारवाई करण्यासाठी कोणतीही कागदोपत्री आधार नाही. आपसात बैठक बसून चर्चा करून जे लोक व्यवहाराच्या वेळी मध्यस्थ होते त्यांना सांगून आपसात पुन्हा व्यवहार झाला, काही वाढीव रक्कम द्यावी लागली तर सुद्धा तो व्यवहार करून घेणे योग्य होईल. अशा प्रकारे हरवलेल्या दस्ताच्या आधारे व मयत झालेल्या व्यक्तीच्या वारसाविरुद्ध कोणतीही कारवाई कायद्याच्या कसोटीवर टिकू शकत नाही. त्यामुळे वेळ आणि पैसा वाया जाऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इन्स्टा व फेसबुक पेजला फॉलो करा व कोर्ट कचेरी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.